हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवली होती। त्यामध्ये आपण पेपर 1 घेतला होता आणि पेपर 1 मधील सेक्शन फर्स्ट मराठी आपण सोडवलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नपत्रिकेतील 2019 च्या फेब्रुवारीचा पेपर आहे तो त्याच क्वेश्चन पेपर मधील आपण गणित हा विभागात सोडवणार आहोत। चला तर मग सोडवूया। गणित विभागातील 26वा प्रश्न म्हणजेच पहिला प्रश्न, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल। 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती ते आपण अगोदर पाहूया। 997 ही 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे। त्यानंतर 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 11 आहे। यांची बेरीज करायची आपल्याला, करूया। 1008 यांची बेरीज आलेली आहे। आता काय म्हटले, या संख्येमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास 32 संख्येचा वर्ग मिळेल। मग प्रथम आपल्याला 32 चा वर्ग माहिती असणं गरजेचं आहे। 32 चा वर्ग म्हणजे काय, 32 गुणिले 32 किती असतो 32 चा वर्ग 1024। तुम्ही करून पाहायचंय। आता हा झाला 32 चा वर्ग 1024। मग आपल्याला यामध्ये कोणता संख्या मिळवल्यावर एवढा वर्ग येईल, म्हणून आपण काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल। या 32 च्या वर्गातून या दोघांची बेरीज 1008 वजा करायचं आहे आपल्याला। यांची वजाबाकी म्हणजेच काय असेल, आपलं उत्तर असेल। यांची वजाबाकी आलेली आहे 16, पण आपल्याला काय विचारले, कोणत्या संख्येचा वर्ग मिळेल। मग 16चं वर्गमूळ काय आहे, 16चं वर्गमूळ जर आपण काढलं तर किती येते 4, म्हणजे 4 या संख्येचा वर्ग या ठिकाणी आपल्याला मिसळावा लागेल, म्हणून आपलं उत्तर काय असेल 4। जर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर व्युत्क्रम कोणांच्या जोड्यांचे संगत कोणाच्या एकूण जोड्याशी गुणोत्तर किती आहे। आता 2 समांतर रेषा आहेत आणि त्यांना एका छेदिकेने छेदली आहे। अशी जेव्हा आकृती असेल त्यावेळेस व्युत्क्रम कोणाच्या जोड्या किती असतात, आंतरव्युत्क्रम आणि बाह्यव्युत्क्रम असं करून 4 होतात। आणि त्यानंतर संगत कोणाच्या जोड्या सुद्धा 4च होतात। पण इथं आपल्याला ऑप्शन दिसत नाही। मग 4 4 जर आपण केलं तर किती येते, 1 1 हे आपलं काय येणार आहे, गुणोत्तर येणार आहे। पण इथं आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही। जर 1 2 आपल्याला यायचं असेल उत्तर, तर आपल्याला इथं व्युत्क्रम कोन 2 घ्यावे लागतील। 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर किती आहे। प्रथम आपण अर्धगोलाचे पृष्ठफळ काढूया। अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे, 2πr वर्ग, म्हणून 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती झाली 14, 14 गुणिले 14 म्हणजे 28 सेंटीमीटर जर व्यास असेल तर त्या अर्धगोलाची त्रिज्या किती होणार आहे 14। राहिले काय, 2 गुणिले 22 गुणिले 2 गुणिले 14 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपला गुणाकार येतो 1232 येतो। आता आपल्याला काय काढायचंय, भरीव गोलाचं काढायचंय। याचं सूत्र काय आहे, 4πr वर्ग। याची त्रिज्या किती आहे 14 सेंटीमीटर आहे, म्हणजे दोन्हीची 14 सेंटीमीटर आहे। फक्त हा अर्धगोल आणि हा भरीव गोल आहे पूर्ण। 4 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले 14 राहिले काय, 4 गुणिले 22 गुणिले 2 गुणिले 14 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 2464। आता आपल्याला काय करायचं आहे, याचं आणि याचं रेशो काढायचं आहे। म्हणजे काय करावं लागेल, वरती अर्धगोलाचं पृष्ठफळ आणि खाली गोलाचे पृष्ठफळ किती आहे। अर्धगोलाचे पृष्ठफळ 1232 आणि पूर्ण गोलाचे किती आहे 2464। यांना जर भागलं तर काय येईल, 1/2 हे आपलं गुणोत्तर येईल। पर्यायामध्ये पहा, पर्याय 4। सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले। जर घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते। आता हे घसाऱ्यावरचे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला त्यासाठी सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। ए म्हणजे काय, रास, पी म्हणजे मुद्दल, अधिक r/100 त्याचा n वा घात। मग ए म्हणजे काय, आता इथं किती झालेली आहे किंमत 7,29,000।
पी आपल्याला माहिती नाही, म्हणजे ती नेमकी किती किंमत होती अगोदर ती आपल्याला माहिती नाही, म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला एक्स घ्यावं लागेल आणि 1 अधिक रेट किती आहे 10/100 आणि किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. पण इथं घसाऱ्याचा दर आहे, आपण चक्रवाढ व्याज असताना प्लस घेतो, म्हणून इथं काय घ्यावं लागेल आपल्याला -10 घ्यावे लागेल. मग पुढे काय होईल पहा, 1 - 10/100 झाले इथं. आता यांचं जर आपण कंस सोडवला तर काय होईल, हे 100 - 10/100 3 म्हणजे एक्स बरोबर काय होईल, एक्स कंसामध्ये 90/100 त्याचा कंस. असं स्टेप बाय स्टेप सोडत गेलं की आपलं चुकणार नाही. आता काय करूया आपण, एक्सला एका ठिकाणी ठेवूया आणि हे कंस इकडे घेऊया, म्हणजे काय होईल, आता याच्यामध्ये 3 तिसरा घात आहे, म्हणजे हा किती वेळा गुणावा लागेल 90/100 3 वेळा. पण उलटून काय होणार आहे 100/90 होणार आहे. 100/90 असे किती वेळा 3 वेळा. 3 वेळा इकडे गुणलेला तिसरा घात आहे म्हणून 3 वेळा. बरोबर काय राहील आता इकडं फक्त एक्स राहिला. आता काय करावं लागेल आपल्याला, असं सरळ मांडून घ्या एकदा, म्हणजे तुम्हाला काय कॅन्सल करायचं आणि भागाकार कसा करायचा ते समजून जाईल. आता आपण काय करूया, खाली 3 शून्य आहेत, वरील 3 शून्य कोणतेही कट करूया. 1 2 3 इथले 3 शून्य आपण कॅन्सल केले. आता राहिले काय वर 729 गुणिले 100चा तिसरा घात आहे. 100चा तिसरा घात आपल्याला माहिती आहे, करता येतो. आणि खाली 9 गुणले 9 गुणले 9 किती होतात 729च होतात. बरोबर एक्स. मग 729 आणि 729 कॅन्सल झाले. राहिले काय 100चा घन. 100चा घन किती असतो 10 लाख. म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होती 10 लाख रुपये एवढी होती. पर्याय 2. 2x घन अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 1 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती. त्यासाठी आपल्याला प्रथम यांचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार करूया आपण. गुणाकार करत असताना पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दोन्ही पदाला गुणायचे दुसऱ्या कंसातील, म्हणजे 2x घन गुणिले x वर्ग किती होईल 2x 5वा घात अधिक, आता अधिक होईल का वजा होईल, 2x न ह्या वजा 1 ला गुणायचं आहे आपल्याला. 2x घन वजा 1 म्हणजे काय वजा 2x घन अधिक, आता परत ह्या दुसऱ्या पदाने या दोन्ही पदाला गुणायचं आहे. 1 ने जर x स्क्वेअरला गुणलं तर काय होईल x स्क्वेअर. आता इथं अधिक वजा वजा चिन्ह बरोबर देणं गरजेचं आहे. 1 गुणिले 1 किती होतात 1, म्हणजे आपल्याला हा गुणाकार एवढा आलेला आहे. आता याची कोटी म्हणजे काय, जो घातांक मोठा असेल ती त्या बहुपदीची कोटी असते, म्हणजे कोटी किती आलेली आहे आता 5. पर्याय 3. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती असते. एक ही संख्या घेऊया, तिची गुणाकार व्यस्त म्हणजे काय 1/1 राहील, म्हणजेच किती आला गुणाकार 1. आता त्या गुणाकाराची बेरीज व्यस्त म्हणजे काय, जर बेरजेचं चिन्ह धन असेल तर ऋण करायचं, ऋण असेल तर धन, मग याची बेरीज व्यस्त काय येईल -1. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही दुसरी संख्या घेऊन पाहू शकता. आता आपण घेतली एक संख्या 12 घेतली, 12ची गुणाकार व्यस्त काय असणार आहे 1/12 असणार आहे. यांचा गुणाकार किती येतो 12 12 कॅन्सल झाले 1 येतो, मग याची बेरजीचं व्यस्त बेरीज व्यस्त काय असते -1. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. म्हणून आपला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2 -1. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती असते. दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला एक समीकरण तयार करून घ्यावं लागेल. एका कोणाचं माप, आपण एक कोण काय घेऊया y मानूया. आता त्या एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे. मग एक कोण आहे हा, याचं माप किती आहे त्याच्या पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग त्याचा पूरक कोण काय असेल 180 वजा तो स्वतः कोण असेल, त्याचा 1/4 पट म्हणलेला आहे एवढा आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. आता हे आपल्याला सूत्र मिळालेलं आहे, आता आपण हे सोडवायचं आहे. आता हे गुणिले 1/4 आहे, बरोबरच्या अलीकडे जर आणलं तर काय होणार आहे भागिले 1/4, म्हणजेच काय होणार आहे हे भागिले 4 इकडे येऊन गुणिले 4 होणार आहे आणि हे एक खाली तसंच राहणार आहे, म्हणजे 4y झाले. हे 180 वजा y. आता काय करूया 4y
बरोबर 180 वजा y, आपण कंस काढून टाकला. 4y हे वजा y इकडे येऊन अधिक y बरोबर 180. 5y बरोबर 180. तर y बरोबर किती येईल? 180 भागिले 5 बरोबर 36 अंश. म्हणजे एका कोणाचं माप किती आलेलं आहे? जे आपण मांडलं होतं ते 36 अंश आलेलं आहे. आता आपल्याला तो कोण विचारलेला नाही, तर त्याचा काय विचारलेला आहे? कोटी कोण. मग याच्या कोणाचे कोटी कोणाचं माप 90 अंश असते, म्हणून 90 अंश वजा 36 अंश बरोबर किती होतात? 54 अंश. पर्याय 3. आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी तिन्ही नोटा सारख्याच आहेत, म्हणजे 2000च्याही तेवढ्याच आहेत, 1000च्याही तेवढ्याच आहेत आणि 200च्याही तेवढ्याच आहेत. म्हणून आपण काय करूया? प्रत्येकाच्या नोटांची संख्या आपण काय करूया? x मानू. 2000च्या x नोटा म्हणून 2000 गुणिले x अधिक 1000च्या सुद्धा x एवढ्याच नोटा आहेत म्हणून त्याला गुणिले x केलं आणि 200च्या सुद्धा x नोटा. मग यांची बेरीज किती आहे? 16,000 रुपये. म्हणून आपण काय केलं? याला गुणिले x घेतलं. आता काय होईल? हे 2000x अधिक 1000x अधिक 200x बरोबर 16,000. आता x ही चलन सारखे असल्यामुळे यांची बेरीज होऊ शकते. 2000 अधिक 1 3000, 3200, 3200x बरोबर 16,000. मग x बरोबर काय येईल? हे 16,000 गुणिले 3200 इकडं भागिले 3200. 0 0 कॅन्सल केले आपण. 32ने याला जर आपण भागलं तर काय होईल? तर 5 येईल. म्हणजे x बरोबर किती येईल? 5. म्हणजे त्या नोटा किती होत्या? प्रत्येकी 5 नोटा होत्या. म्हणजे 2000 तुम्ही व्हेरीफाय करून पाहू शकता. 2000च्या 5 नोटा जर आपण घेतल्या तर किती होतात? 10,000. त्यानंतर 1000च्या जर आपण 5 नोटा घेतल्या तर किती होतात? 5,000. आणि 200च्या जर आपण 5 नोटा घेतल्या तर ते किती होतात? 1000. यांची जर आपण बेरीज केली तर किती येते? किती यायला पाहिजे? 16,000 आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. किती नोटा असायला हव्या? प्रत्येकी 5 नोटा असायला हव्या. पर्याय 1. दर साल दर शेकडा 8 दराने 48,000 रुपये मुद्दलाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? या उदाहरणामध्ये आपल्याला वर्ष जे दिलेलं आहे ते 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 वर्ष असं दिलेलं आहे. तर पूर्ण होल नंबरमध्ये असला असता पूर्णांकामध्ये तर आपण आपल्या चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानुसार काढलं असतं. पण आता आपण काय करूया? आपल्याला सेपरेट काढणं सोयीचं जाईल. म्हणजे अगोदर 1 वर्षाचं काढूया आणि त्यानंतर अर्ध्या वर्षाचं काढूया. आता 1 वर्षाचं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे 48,000 मुद्दल गुणिले दर भागिले 100 करावं लागेल. आणि आपल्याला वर्ष तर माहिती आहे 1, हे 1 वर्षाचं आहे. म्हणजे आपलं जे सूत्र आहे सरळ व्याजाचं त्याप्रमाणे आपण प्रथम काढून घेऊया. 0 0 जर कॅन्सल झाले राहिले काय? 480 गुणिले 8 बरोबर यांचा गुणाकार किती येतो? 3840. हे काय? 1 वर्षासाठीचं चक्रवाढ व्याज झालं. आता आपल्याला अर्ध्या वर्षाचं काढायचं आहे. मग त्यासाठी अर्ध्या वर्षाचं काढता येईल का? तर अगोदर आपल्याला 1 वर्षाचंच काढावं लागेल आणि त्यानंतर मग त्याचं अर्ध करावं लागेल. आता 1 वर्षाचं काढण्यासाठी या 48,000 मध्ये आपल्याला हे व्याज जे आलेलं आहे 1 वर्षाचं ते मिसळावं लागेल. ती आपली काय होईल? मुद्दल होईल. एवढी आपली मुद्दल आलेली आहे. आता आपल्याला याचं काय करावं लागणार आहे? परत व्याज चक्रवाढ व्याज काढावं लागणार आहे. म्हणजे 51,840चे 8 दराने 1 वर्षासाठीचं व्याज आपल्याला काढायचं आहे. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर काय होईल? तर 4172.2 येईल. हे काय आलं? 1 वर्षासाठी आलं. याचं काय करावं लागेल? आपल्याला अर्ध करावं लागेल. म्हणजे हाफ करावं लागेल. कारण अर्ध्या वर्षासाठी आपल्याला करायचं म्हणून भागिले 2 आपण केलं. भागिले 2 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं. एवढं आपल्याला उत्तर मिळतं. मग इथं 0.6 आहे. आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं? 0.6 म्हणजेच काय? राऊंड अप करून काय होतं ते? 2074 होतं. म्हणजे अर्ध्या वर्षासाठीचं किती मिळालेलं आहे? 2084. हे किती? 6 महिन्यांसाठी. मग आता 1 वर्षासाठीचं आपल्याला 3840 आलेलं आहे आणि हे 6 महिन्याचं 2074 आलेलं आहे. तर यांची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल. हे 3840 अधिक 2074
74 यांची बेरीज केली तर काय होईल? 5914. पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते आहेत? आता ही वर्ग समीकरण आहे, पैजिक राशी आहे, याचे अवयव पाडायचं आपण शिकलेलो आहोत. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 72. आता 72चे असे अवयव पाडायचे की ज्यांचा गुणाकार 72 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी अधिक 1 आली पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी अधिक 1 आणि गुणाकार किती आला पाहिजे? वजा 72. मग अशा दोन संख्या आहेत 8 9 72, 8 आणि 9. मग आता चिन्हांचं आपण योग्य चिन्ह दिलं पाहिजे. गुणाकार वजा 9 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी अधिक आली पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं पाहिजे? प्लसचं पाहिजे. म्हणजे +9 आणि वजा 8. हे आपल्याला 2 नंबर मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे? हे एका कंसामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही मांडणी घेऊ शकता किंवा डायरेक्टली लिहू शकता. x² अधिक 9x वजा 8x वजा 72 असंही तुम्ही करू शकता. किंवा डायरेक्ट हे जे आलेलं आहे तेच आपण कंसामध्ये मांडून सुद्धा आपण लिहू शकतो. x आता या दोनांमधून कॉमन काय निघणार आहे? कॉमन x. इथं राहिले का x अधिक 9. इथं कॉमन काय आहे दोघांमध्ये? वजा 8 आहे. म्हणून इथं राहिले का x कंसामध्ये आणि वजा वजा 8 9 72. वजा वजा काय होईल? इथं अधिक होईल. म्हणजे आता दोन कंसामध्ये हे दोन सारखे कंस आले ते एका कंसात करून घ्यायचं आणि उरलेलं हे एका कंसामध्ये करायचं x वजा 8. अशा प्रकारे यांचे अवयव पडतील. तुम्हाला जर डायरेक्ट करायचं असेल, एवढं पायऱ्या जर करायच्या नसतील परीक्षेमध्ये तर तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला ते दोन संख्या जर सापडल्या तर x वजा 8 आणि एका कंसामध्ये x अधिक 9 असं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. पर्याय क्रमांक 1. 7/15, 11/20, 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठी सर्वात लहान संख्येतील फरक किती आहे? आता अपूर्णांकामधील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्या जर काढायची असेल तर आपण शिकलेलो आहोत. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ती की या संख्येने यांचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेणे. तर आपल्याला फ्रॅक्शनचं समजत नसेल तर अपूर्णांकाचं आपल्याला चटकन समजते. आता 7/15 याला जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये जर करून घेतलं तर काय होईल? 15ने जर 7ला भागले तर 0.46 येईल. त्यानंतर पुढील अपूर्णांक घेऊया आपण 11/20. 20ने जर 11ला भागले तर काय होईल? 0.55. पुढे 2/5. 2/5 जर 5ने 2ला भागले तर काय होईल? 0.4. आणि शेवटचा अपूर्णांक आहे 12/15. त्याला जर भागले तर काय? 15ने 12ला भागले तर 0.48 हे उत्तर मिळतं. आता यावरून आपल्याला काय होईल? लहान आणि मोठी संख्या ओळखणं सोयीचं जाईल. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 11/20. आणि सर्वात लहान इथं 0 असणार आहे. मग 46, 40, 48 पैकी सर्वात लहान हाच आहे. म्हणून 2/5 हा सर्वात लहान झाला. आता आपल्याला काय करायचं आहे? या दोन्ही परिमेय संख्येतील फरक काढायचा आहे. म्हणजे वजाबाकी करावी लागेल. 11/20 वजा 2/5. आता यांचा समान छेद नाही, विषम छेद आहे, म्हणून आपण समान करून घेऊया. 11/20 वजा 2/5 याला 4ने गुणावं लागेल. खाली छेदाला 4ने गुणले म्हणून अंशालाही 4ने. 11/20 वजा 8/20. आता समान छेद झालेला आहे म्हणून अंशाची वजाबाकी होईल. किती झाले? 11मधून 8 गेले 3/20. हे पर्याय क्रमांक 1. घड्याळामध्ये 2:15 झाली असता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? हे घड्याळ इथं 2 वाजलेले आहेत. एका याच्यामध्ये किती रेषा असतात? 4 असतात. म्हणजे किती भाग झालेले असतात? 5 भाग झालेले असतात. हा काटा या पहिल्या रेषेवरती आणि इथं 3 वरती असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे इथला कोण आपल्याला काढायचा आहे. आता एका जर आपण माप घेतलं तर यांचं पूर्ण किती माप होतं? 90 अंश. म्हणजे हा काय झाला? काटकोन 90 अंशाचा. मग याचे जर 3 भाग केले आपण, 3 इकडं 3 भाग झालेले असतात म्हणजे 30 अंश झाला. एका भागाचे 30 अंश झाले. पुन्हा 30 अंशचे किती भाग करावे लागतील? आपल्याला 5 करावे लागतील. 2 पासून 3 पर्यंत 30 अंश झाले. आता याचे 4 भाग झालेले असतात. 1 सव्वाचा, 1.5चा, 1 पाऊणचा आणि 1 चौथा. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? या ठिकाणी 30/4 आपल्याला करावं लागणार आहे. 30 जर 4 केलं तर आपल्याला किती येईल उत्तर? 4 7 28, 4 25 म्हणजे 7.5. 30 अंशमधून 7.5 वजा करावं लागेल. 30 अंशमधून जर 7.5 अंश वजा केले तर किती होतात? 22.5.
म्हणजेच काय 22.1/2 एवढं आपलं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2। 452 मीटर लांबी 322 रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 11 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल। आता आपण हे प्रथम आकृती काढूया। लांबी किती आहे, आता ही आकृती काढूया प्रथम आपण। ही बाग आहे आयताकृती। बागेच्या बाहेरील बाजूस म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी किती आहे 11 मीटर लांब केलेला आहे। म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे 11, इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे 11, हे अंतर 11, पुन्हा हे अंतर सुद्धा 11 मीटरच आहे। आणि यांची लांबी किती आहे 452, बागेची लांबी 452 आणि रुंदी आहे 322। अशा प्रकारे केलेला आहे। मग आता आपल्याला काय करावं लागेल, प्रथम आपल्याला हा एक बाहेरील आयत तयार झालेला आहे आणि हा एक आतील आयत तयार झालेला आहे। म्हणजे आतील आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यानंतर बाहेरील आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यामधून जर वजाबाकी केली तर हे आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे। आता प्रथम आपण काय करूया, या छोट्या आयताचे म्हणजे बागेचं क्षेत्रफळ काढूया। आयताकृती असल्यामुळे आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी म्हणजे 452 गुणिले 322 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे 1,45,544 चौरस मीटर। आता आपल्याला काढायचं आहे मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे। त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला यांची लांबी जी आहे ती काढावी लागेल। आता लांबी काय निघेल, हे आहे 452, आता इकडले 11 आणि इकडले 11 दोन्ही मिळून किती होतात 22 मीटर त्याच्यामध्ये ॲड करावं लागतील, म्हणजे किती झाले 474 मीटर ही झाली लांबी। आता रुंदी काय होईल, रुंदीमध्ये आपल्याला 22च मिसळायचं आहे, बरोबर 344 मीटर। आता यांचं काय काढूया क्षेत्रफळ, मोठ्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल 474 गुणिले 344, यांचा गुणाकार जर आपण केला तर किती येईल 1,63,056 चौरस मीटर। आता यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, या भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे। यांची वजाबाकी केलं तर किती येणार आहे 17,512 चौरस मीटर, म्हणजे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ एवढं आहे। पर्यायामध्ये पाहूया आपण, आपल्याला इथं पर्याय दिसत नाही, एक तर पर्याय चुकलेले असतील, परंतु असे उदाहरण याच पद्धतीने सोडवले जातात। 240 लिटर दुधाच्या द्रावणामध्ये 8% मलईचे प्रमाण आहे आणि 160 लिटर दुधाच्या द्रावणामध्ये 15% मलईचे प्रमाण आहे, तर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल। प्रथम 240 लिटरचे 8% म्हणजे किती मलई आहे ते आपण काढूया। यांचे 8% म्हणजे किती मलई होते 24 गुणिले 0.8, यांचा जर गुणाकार केला तर 19.2 एवढी मलई झाली। त्यानंतर 160 लिटरचं काढू, 160 लिटरचे 15% म्हणजे किती मलई ते आपण काढूया। 16 गुणिले 1.5 म्हणजेच किती 24.0 म्हणजेच काय 24 एवढी मलई आहे। काय करूया, या दोन्ही मलई ज्या आहेत त्यांची बेरीज करूया। पहिलेचे आहे 19 अधिक 24, इथं 0.2 म्हणजे ते निग्लिजिबल धरूया आपण, आपल्याला काउंटिंगसाठी पुढे सोपे जाईल कॅल्क्युलेशनसाठी। मग यांची जर बेरीज केली तर किती येते 43, म्हणजे दोन्हीचं मिश्रण जर केलं तर एवढी मलई आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, या दोन्हीच्या द्रावणामध्ये आता दोन्हीचं मिश्रण किती झाले दुधाचं 240 अधिक 160 बरोबर किती होतात 400 लिटर। आता या 400 पैकी किती आहे 43 लिटर मलाई आहे दोन्हींची मिळून। मग आपल्याला याची टक्केवारी काढायची, म्हणजे 400ला जर 100% असतील तर 43ला किती असं आपल्याला मांडून आपल्याला उदाहरण सोडवता येईल। मग काय होईल 43 गुणिले 100 भागिले 400, तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला, 0 0 कॅन्सल केले, 43 भागिले 4 काय होईल 4 एके 4 10.75, म्हणजेच आपल्याला राऊंड अप जर आपण केलं 5च्या पुढे किंवा 5 असतील तर राऊंड अप करता येतं आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये 1 मिसळता येतो, म्हणजे काय होईल 10.8%। पर्याय क्रमांक 4। पुढं 16x चौथा घात वजा 81चे अवयव खालीलपैकी कोणते, दोन पर्याय आपल्याला अचूक निवडायचे आहेत। हे 16x चौथा घात वजा 81, आता याला आपण असंही लिहिता येईल 16चा 4
आणि एक्सचा वर्ग यांचा वर्ग म्हणजेच किती होतो 16 चा 4था घात वजा 81 म्हणजे काय 9चा वर्ग। आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये a वजा b। आता a म्हणजे काय आहे इथं 4x चा वर्ग बरोबर a आहे आणि b म्हणजे काय आहे इथं 9 आहे। मग आपण त्या सूत्रानुसार काय करूया याचा विस्तार करूया। a अधिक b म्हणजे काय 4x वर्ग अधिक 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये 4x वर्ग वजा 9 हा त्याचा विस्तार आलेला आहे, त्याचे अवयव आलेले आहेत। आता आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत बघा। आता एका कंसामध्ये आपण 4x वर्ग अधिक 9 घेऊया। दुसऱ्या कंसामध्ये काय आहे हे एक उत्तरच आहे आपलं, हा एक पर्याय मिळेल। आता दुसऱ्या कंसाचे परत आपण अवयव पाडूया, काय होईल इथं a म्हणजे काय आहे 4x वर्ग म्हणजे काय 2x चा वर्ग आणि 3 म्हणजे काय 9 म्हणजे काय 3 चा वर्ग म्हणजे a बरोबर काय आलेला आहे इथं 2x आणि b बरोबर काय आलेला आहे 3। आता परत या सूत्रामध्ये आपल्याला ठेवायचं आहे म्हणून काय होईल 4x वर्ग अधिक 9। आता या कंसाचे आपण अवयव पाडतोय मग 2x अधिक एका कंसामध्ये 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 3 एका कंसामध्ये म्हणजे आपले ह्या पद्धती असेही अवयव पडतात। दोन्हीचा अर्थ एकच आहे, आपल्याला दोन पर्याय निवडायचे होते म्हणून आपण दोन प्रकारे सोडवलेला आहे। आता यामध्ये पर्याय पाहूया, हा एक पर्याय आणि हा एक पर्याय। तर अशा पद्धतीने आपण 2019च्या पेपरमधील गणित हा विभाग सोडवला होता, त्यामधील आपण 26 ते 40 प्रश्न सोडवलेत। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण 41 पासून 75 पर्यंतचे प्रश्न सोडवणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।